मित्रांनो, तुम्हाला सर्वांना चारोळी तर माहिती असेलच. पण तुम्हाला माहिती आहे का ती कोणत्या झाडापासून, कोणत्या फळापासून मिळवली जाते? चला तर मग बघूया. या झाडाला शास्त्रीय नाव बकनानिया लॅन्झन आहे. इंग्लिशमध्ये कडप्पा आल्मंड, मराठीमध्ये चारोळी. आम्ही कोकणामध्ये म्हणजे आमच्याकडे याला चारा बोरा असे म्हणतात. वेगवेगळ्या ठिकाणी याची वेगवेगळी नावे आहेत. तुमच्याकडे याला काय म्हणतात? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तर हे झाड अराउंड 15 ते 20 मीटर एवढ्या उंचीला वाढते. काही झाड त्याच्याहून अधिक उंच वाढतात. तर फेब्रुवारी ते मार्च मध्ये यांचा फ्लॉवरिंग सीझन असतो. लेट मार्च ते एप्रिल पर्यंत आपल्याला याची फळे पाहायला मिळतात. त्याचे फळे पहिले हिरवे, नंतर याला हळूहळू ब्राउनिश टू ब्लॅक असे यांना कलर होत जातो. या झाडाचं मेन प्रोडक्ट त्याचं सीड्स म्हणजे बियाच असतात, आपण ज्यांना चारोळी म्हणून ओळखतो. तर या चारोळींचा उपयोग खूप ठिकाणी होतो, जसे आयुर्वेदामध्ये सुद्धा आहे. इंडियन स्पायसेसमध्ये, मसाल्यामध्ये सुद्धा वापरले जाते. आणि आम्ही तर त्याला कच्चे खातो, बहुतेक ठिकाणी सुद्धा कच्चे खाल्ले जाते. तुम्ही त्यांना रोस्ट करून स्वीट मध्ये टाकू शकता. आपण घरी जे खीर बनवतो त्याच्यामध्ये सुद्धा काजू बदाम बरोबर चारोळी सुद्धा वापरली जाते. तर या झाडाचे असे अनेक उपयोग आहेत. तर आपण पुढच्या पार्टमध्ये बघूया की याची फळे हार्वेस्ट कशी केली जातात आणि या फळांपासून फायनल प्रोडक्ट कसे बनवले जाते. तर पुढच्या पार्टसाठी आम्हाला फॉलो करा. थँक्यू.